ओके, आज आहे आपलं सोल्युशनचं दुसरं लेक्चर. आपलं बेसिक्स ऑफ सोल्युशन हा पॉइंट ऑलरेडी चालू होता. बेसिक्स ऑफ सोल्युशन मध्ये आपण काय शिकलो होतो? पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स काढायला शिकलो होतो. काय शिकलो आपण? काय काढायला शिकलो आपण? नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे, बरोबर का? कसे काढायचे नंबर ऑफ मोल्स? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय होतो फॉर्म्युला तुमचा? गिवन मास अपॉन मोलार मास. हा होतो तुमचा फॉर्म्युला टू फाइंड नंबर ऑफ मोल्स. जर तुम्हाला मास गिवन असेल तर, समजा तुम्हाला व्हॉल्यूम दिले, काय दिले तुम्हाला? व्हॉल्यूम ऑफ गॅस दिले, काय दिले तुम्हाला? फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू, समजा त्यांनी व्हॉल्यूम ऑफ गॅस दिले तुम्हाला 11.2 डीएम क्यूब. तुम्हाला सांगितलं फाइंड नंबर ऑफ मोल्स. देअरफॉर नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू किती येणार? 11.2 दॅट इज गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय 22.4. किती डिवाइड करायचं? 1/2 किंवा 0.5 मोल्स. ठीक आहे, हे झालं तुम्हाला जर व्हॉल्यूम गिवन असेल तर. हे झालं कधी मास गिवन असेल तर. हे झालं कधी व्हॉल्यूम गिवन असेल तर. जर पार्टिकल दिले, नंबर ऑफ काय दिले तुम्हाला? समजा नंबर ऑफ पार्टिकल्स काय दिले त्यांनी? नंबर ऑफ पार्टिकल्स दिले. तर काय करायचं? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन पार्टिकल डिवायडेड बाय Na. हे सगळं झालं तुमचं मोल्सच्या बाबत. कशा बाबत झालंय सगळं? मोल्स. कोणाच्या बाबत झालंय सगळं? मोल्स. ओके, आता मोल्स नंतर आता पुढे पहा. ज्या वेळेला तुमचं सोल्युशन बनत असतं, सोल्युशन दोन गोष्टींचं बनतं. ओके, एक असतो तुमचा सोल्यूट, दुसरा असतो तुमचा सॉल्व्हंट. दुसरा काय असतो तुमचा? सॉल्व्हंट. हे दोघे एकत्र येतात आणि त्यांच्यापासून बनतं आपलं सोल्युशन. काय म्हणतं ह्यांचं? सोल्युशन. फॉर एक्झाम्पल काय केलं आपण? सॉल्ट घेतलं, मीठ घेतलं आणि ते वॉटरमध्ये टाकलं, दॅट इज पाण्यामध्ये आपण त्याला ऍड केलं. त्याच्यापासून काय बनलं आपलं? सॉल्ट सोल्युशन. काय बनलं आपलं? काय बनलं आपल्याकडे? सॉल्ट सोल्युशन. आता पहा, याच्यामध्ये तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये काय घेतले? मीठ. काय घेतलं तुम्ही? मीठ घेणार आहे का? पाणी घेणार? काय घेणार जास्त क्वांटिटीमध्ये? मिठात पाणी विरघळतं का पाण्यात मीठ विरघळतं? पाहिलं कधी मीठ घेतलं त्याच्यात पाणी टाकले? सरबत असं करतो का आपण? आधी काय करतो? पाणी घेतो, मग पाण्यात लिंबू पिळतो ना, मीठ टाकतो, साखर टाकतो, काय असेल ते. बरोबर, तुला काय टाकायचं तुला? ठीक आहे, अजून काय असेल तो इन्ग्रेडियंट तर. ठीक आहे, मग सबस्टान्स विच इज टेकन इन मोर क्वांटिटी, ज्याला काय करतो आपण? मोर क्वांटिटी मध्ये घेतो त्याला म्हणतो आपण सॉल्व्हंट. आणि सबस्टान्स विच इज टेकन इन लेस क्वांटिटी, जे कमी क्वांटिटी मध्ये घेतो त्याला म्हणतो आपण सल्यूट. काय होतं त्याला आपण? सल्यूट. ओके, सल्यूट कोणाला म्हणायचं? जे काय करतो आपण लेस क्वांटिटी किंवा लेस अमाऊंट मध्ये घेतो त्याला काय म्हणायचं? सोल्यूट. आणि ज्याला आपण काय करतो मोर क्वांटिटी मध्ये घेतो त्याला काय म्हणायचं? सॉल्व्हंट. काय म्हणायचं त्याला? सॉल्व्हंट. दोघांना मिक्स केलं काय बनतं तुमचं? सोल्युशन. काय बनतं तुमचं? सोल्युशन बनतं. काय बनतं तुमच्याकडे? सोल्युशन तुमचं तयार झालेलं असतं. काय डाऊट इथपर्यंत? नक्की का? ठीक आहे, नेक्स्ट आता आपल्याकडे आहे मोलॅरिटी. काय आपल्याकडे? मोलॅरिटी. दोन गोष्टी, एक असतं मोलॅरिटी, दुसरं असतं मोलॅलिटी. एक काय असतं? मोलॅरिटी आणि दुसरं असतं मोलॅलिटी. पहिल्यांदा आपण मोलॅरिटी पाहूयात. अरे काय तू खरंच वेगळ्या संगतीत राहायला लागल्या वाटतं असं. ठीक आहे, मोलॅरिटी काय पाहिजे आपल्याला? मोलॅरिटी इज इक्वल टू number of moles of solute divided by volume of solution. Volume of कसं? in liter. Volume of solution in liter. हे डिव्हिजन केलं काय मिळतं तुम्हाला? मोलॅरिटी. काय मिळतं तुम्हाला? इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एम. कसं डिनोट करतो आपण? आणि युनिट काय त्याचं? मोल्स पर लिटर. युनिट काय त्याचं? मोल्स पर लिटर. ओके, हे काय? कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायची टर्म आहे. तर कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायचं म्हणजे काय? ठीक आहे, सोल्युशन. फॉर एक्झाम्पल असं समजा की तुम्ही
पाहुणे आले तुमच्या घरी आणि तुम्ही सरबत केलाय, काय केलाय तुम्ही, चहा केलाय, चला काय केलाय तुम्ही, समजा चहा इज अ टाइप ऑफ सोल्युशन, चहा काय एक प्रकारचं सोल्युशन आहे. आता पहा ते सांगतात ना की चहामध्ये पाणी जास्त झाले किंवा साखर कमी पडली म्हणतात ना, समजा चहामध्ये साखर काय झाली, कमी पडली, चहामध्ये साखर काय झाली, कमी पडली, किंवा लय गोड झाल्यावर काय म्हणतात ते, साखरेचे भाव लय कमी झालेत वाटत, म्हणजेच काय साखर लय पडली. ठीक आहे, साखर लय पडल्यावर काय म्हणतात, चहा खूप अति गोड झालाय, काय झालं, चहा अति गोड झाला है ना. यशला येतो चहा भारी, खरंच त्याला चहा मस्त भारी करतो, असं पातीला भर चहा करतो, एकदा एवढी बाटली म्हणतो एक साथ पील, एवढं झालं चहा आवडतो, कोटक कर पितो का नाही, असं लिटरली तो पातीला घेऊन एवढं चहा पितो. तुम्ही मला एवढं, अरे मी महिन्याभरात पित नाही. ठीक आहे, एवढं तो टायमिंगला पितो, जाऊ द्या, पॉइंटला येवत काय, तो चहा भारी करतो नाही. काय समजा पाहुणे आलेत आणि आपल्याकडून चहामध्ये काय झाली, साखर कमी पडली, ते काय म्हणतात, चहा कसा झालाय, पानसट झालाय, अरे कमी पडली बाळ, ठीक आहे. आणि समजा साखर जास्त पडली तर अति गोड झालाय. त्यांनी काय सांगितलं, बेस्ड ऑन चवीवरनं सांगितलं त्यांनी, क्वालिटीवरनं सांगितलं, कशावरनं सांगितलं, चहाची क्वालिटी कशी, एक तर खूप पानसट झाला किंवा खूप गोड झालाय, क्वालिटी सांगितलं. तुम्ही त्यांना म्हणले किती साखर कमी पडली बरं, असं विचारलं तुम्ही, किती पडली, ते म्हणते काय थोडीशी. क्वांटिटी सांगितलं का त्यांनी, नाही, त्यांनी काय सांगितलं, क्वालिटी सांगितली. जर तुम्हाला इन टर्म्स ऑफ क्वालिटी, ते कॉन्सन्ट्रेशनच झालं, काय झालं, ते कॉन्सन्ट्रेशन झालं, पण इन टर्म्स ऑफ क्वालिटी, जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन सांगायचं एखाद्या सोल्युशनचं इन टर्म्स ऑफ क्वांटिटी, इन टर्म्स ऑफ क्वांटिटी जर सांगायचं तर तुम्ही वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स वापरता. काय करता तुम्ही, वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स वापरता, आणि त्या टर्म मधली एक टर्म काय तुमची, मोलॅरिटी. ठीक आहे, मग ते पुढच्या वेळेस सांगतील, समजा तुम्ही 1 लिटरचा चहा केलाय, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये एवढ्या एवढ्या मोलची साखर कमी पडली, ठीक आहे, मग ते काय सांगणार, ह्याची मोलॅरिटी एवढी पाहिजे होती, एवढी कमी आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणजे मोलॅरिटी 5 पाहिजे पण मोलॅरिटी 2च आहे, ह्याच्यावरून तुम्ही समजून घ्यायचं. मोल्स, मोलॅरिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स पर लिटर त्यांनी सांगितले, म्हणजे एका लिटर मध्ये साखरेचे किती मोल्स कमी पडले, ती झाली त्याची मोलॅरिटी. ती काय झाली त्याची, कळलंय का, मोलॅरिटी कळलंय, अहो कळलंय का, मोलॅरिटी 100%, दॅट इज मोलॅरिटी, डिनोटेड बाय कॅपिटल एम, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, पण कसं, इन लिटर, व्हॉल्यूम कशामध्ये पाहिजे तुमचं, लिटर. आता इथं लिटर मध्ये असेल किंवा डीएम क्यूब मध्ये असेल, आता लिटर आणि डीएम क्यूब सेम झाले, ठीक आहे, लिटर आणि डीएम क्यूबचं कन्व्हर्जन काय नाही, सेम असतं ते. ओके, जसं लिटर एक तर लिटर मध्ये देतील किंवा डीएम क्यूब, अर्थ एकच आहे त्यांचा, ठीक आहे, लिटर और डीएम. पण जर एम एल मध्ये दिलं तर एम एल चं कन्व्हर्जन कशामध्ये करायला लागेल, आधी लिटर मध्ये, नंबर ऑफ मोल्स काढायचे पर लिटर लिहायचं. जर तुम्ही सॉरी पर लिटर लिहिलं की तुम्हाला काय मिळेल, तुमची मोलॅरिटी काय मिळेल तुम्हाला, याच्यामध्ये काही डाऊट, 100%. हे काय, कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ क्वांटिटी, कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ क्वांटिटी, वेगवेगळ्या टर्म्स आहेत, पर व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, वेट बाय वेट, पर्सेंट, वेट बाय व्हॉल्यूम पर्सेंट वगैरे वगैरे. त्याच्यातली एक काय आपल्याकडे, मोलॅरिटी, एक काय आपल्याकडे, काय डाऊट, मोलॅरिटी मध्ये काय डाऊट, ठीक आहे, क्वेश्चन घ्या. फाइंड द मोलॅरिटी, फाइंड द मोलॅरिटी ऑफ ग्लुकोज सोल्युशन, मोलॅरिटी ऑफ मोलॅरिटी ऑफ, एकच मिनिट, मोलॅरिटी ऑफ 60 ग्रॅम ऑफ salt solution in 1 liter of water, काढा. एका लिटर पाण्यामध्ये 60 ग्राम जर तुम्ही सॉल्ट टाकलं
तर त्याची मोलॅरिटी किती किती ग्राम टाकले तुम्ही 60 ग्राम घ्या आता काय करायला लागेल तुम्हाला बोला हा 0.060 कस केलं किती दिले तुम्हाला NaCl सॉल्ट दिले ना सॉल्ट कोणते दिले तुम्हाला NaCl किती दिले ते 60 ग्राम काय काढायला लावली मोलॅरिटी काय काढायला लावली मोलॅरिटी काढायला लावली बरोबर मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय नंबर ऑफ डिवायडेड बाय कोणाचं सोल्युशन कोणाचं बरोबर का नंबर ऑफ मोल्स काढले का तुम्ही नाही NaCl चे काय काढायला लागतील आधी आपल्याला 60 ग्राम म्हणजे किती मोल हे आधी काढावं लागेल त्याच्यावर नंबर ऑफ मोल्स येईल व्हॉल्यूम किती दिले 1 डिवायडेड बाय 1 आलं तुमचं आन्सर आता 60 ग्राम म्हणजे किती मोल्स मोल्सचा फॉर्म्युला काय मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास गिवन मास किती आहे 60 मोलार मास कोणाचं NaCl चं मोलार मास बोला Cl चे किती 35.5 Na चे किती 23 किती आलं 35 घ्या चला अप्रॉक्स बोला हा 58 इथपर्यंत आलं इथपर्यंत परत गेलो मी जाऊ दे बोलत नाही किती आलं 58 बोला वन जा बरोबर का 2.020 परत 0 ठीक आहे 200 बोला कितीच्या आसपास येईल 58 बोला किती येईल 58 कितीचा 58 3 जा किती 58 3 जा किती ठीक 1.003 अप्रॉक्स किती घेऊयात आपण 1 अप्रॉक्स किती घेतला आपण 1 घेतलं किती घेतलं 1 म्हणजे किती काय आलं 1/1 म्हणजे मोलॅरिटी किती आली तुमची 1 मोल पर लिटर सर इतकं सोपं विचारणार का नाही समजावं म्हणून फक्त घेतले काय डाऊट ही काय झाली तुमची मोलॅरिटी काय झाली ही तुमची काय डाऊट मोलॅरिटी कशी काढली समजलंय हे सोडवता येईल तुम्हाला ठीक आहे मी ते पेज कट करतो नेक्स्ट काय आपल्याकडे मोलॅलिटी काय आपल्याकडे आता मोलॅलिटी आधीची काय होती मोलॅरिटी आता काय आपल्याकडे मोलॅलिटी इट इज डिनोटेड बाय स्मॉल m कसे डिनोट केले जाते मोलॅरिटी कशाने दाखवतो आपण कॅपिटल M ती कशाने दाखवतो आपण याचा फॉर्म्युला काय पहा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय सर इकडे पण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट होत अरे होत ना थांब ना जरा संपलाय का फॉर्म्युला नाही नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट कसं बरं इन kg मास ऑफ सॉल्वंट इन kg तिकडे काय होतं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन तिकडे काय होतं इथं काय आहे मास ऑफ सॉल्वंट इथं आपण अख्ख्या सोल्युशनचं व्हॉल्यूम घेत होतो बरोबर ना इथं काय घेतो आपण सॉल्वंटचं मास घेतो वरती कोणाचं मोल्स घ्यायचे सोल्यूटचं आणि खाली कोणाचं मास घ्यायचं कसं घ्यायचं ते इन kg कशामध्ये घ्यायचं ते तुम्हाला kg समजलंय कळलंय का इथपर्यंत काय डाऊट सर जर आपल्याकडे मोलॅरिटी होती तर आपण मोलॅरिटी कशाला वापरली
मोलॅरिटी होती ना आपल्याकडे, ऑलरेडी आलं ना मोलॅरिटी. इथून आपण कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेसच केलं ना. इथं कळलं आपल्याला चहा किती कमी एवढा होता. ह्याला आणायची काय गरज होती मोलॅरिटीला? रिझन असं की जी मोलॅरिटी आहे काय डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणि जसं जसं टेम्परेचर चेंज होतं, काय चेंज होतं? टेम्परेचर चेंज झालं तुमचं व्हॉल्यूम पण चेंज होतं. व्हॉल्यूम पण काय होतं तुमचं? चेंज होतं. डिपेंड टाइप्स ऑफ सोल्युशन त्याच्यानुसार. ठीक आहे, जनरल सांगतो. टेम्परेचर जर वाढलं, टेम्परेचर काय झालं समजा तुमचं, तर व्हॉल्यूम मध्ये पण चेंज होणार. कमी झालं, व्हॉल्यूम मध्ये चेंज होणार. टेम्परेचर बदललं, व्हॉल्यूम काय होतं तुमचं? बदलतं. ठीक आहे, त्याच्यामुळं हे काय झाली होती तुमची मोलॅरिटी काय झाली? आता जर व्हॉल्यूम बदललं, आता पहा व्हॉल्यूम बदलतं कधी? टेम्परेचर बदललं. टेम्परेचर बदललं, व्हॉल्यूम बदलेल. व्हॉल्यूम बदललं, मोलॅरिटी बदलेल. कळतंय? कळतंय का? मग टेम्परेचर बदलल्यावरती मोलॅरिटी काय होत होती? चेंज होती. असं न व्हावं म्हणून आपण काय केलं त्या ठिकाणी? मोलॅरिटी आणली. इथं काय तुमचं? मास ऑफ सॉल्व्हेंट. मास बदलत नाही. मास ऑफ सॉल्व्हेंट बदलत, मास ऑफ सॉल्व्हेंट बदलत नाही. ते बदलत नाही. इट इज नॉट अ टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. त्याच्यामुळे मोलॅलिटी इज मोर सुपेरियर टू मोलॅरिटी असं म्हणू शकता इन टर्म्स व्हॉल्यूमच्या ह्याच्यामध्ये, टेम्परेचर डिपेंडन्सी मध्ये. कळाले? समजलंय का? नक्की लिहू का मग? मोलॅरिटी इज अ टेम्परेचर, बोला, डिपेंडंट quantity and it changes with बोला, with change in temperature. Therefore molality is used mostly used to express concentration. काय डाऊट? हे कसं आहे आपलं सगळं इन टर्म्स ऑफ क्वांटिटी सांगतोय आपण. पाहुणे आपल्याला क्वालिटी मध्ये सांगतील, क्वांटिटी मध्ये फक्त मी सांगणार. समजलंय का? काय डाऊट? हे काय झाले तुमची मोलॅलिटी. काय झाली तुमची? दोन्हीही फॉर्म्युले लिहून घ्या पटकन. दोन्हीही फॉर्म्युले लिहून घ्या. साडेआठला होणार लेक्चर. जा. आता जे आहे ते आहे. झालंय? मोलॅलिटी घ्या, फॉर्म्युला लिहून घ्या फक्त. नंतर भरल्या सगळंच लिहा आता काय. ठीक आहे, काय डाऊट? ही झाली तुमची मोलॅलिटी. नेक्स्ट आहे आपल्याकडे नॉर्मॅलिटी. काय आपल्याकडे? नॉर्मॅलिटी. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एन. कशाने डिनोट करतो आपण? कशाने डिनोट करतो? नॉर्मॅलिटी इज इक्वल टू number of gram equivalent of solute, gram equivalent of solute divided by volume of solution in liter, in किंवा
सर हे ग्रॅम इक्विव्हॅलंट काय असतं? ग्रॅम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू, माहिती तुला? मग थांब ना जरा. ग्रॅम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट अपॉन इक्विव्हॅलंट मास. सर आता हे इक्विव्हॅलंट मास काय असतं? बरोबर. पुन्हा एकदा नीट फॉर्म्युला पहा. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. त्याच्यावर कुठं आलो आपण? ग्राम इक्विव्हॅलंट काय म्हटलो आपण? अपॉन इक्विव्हॅलंट मास. ओके. आता काय आपल्याकडे इक्विव्हॅलंट मास म्हणजे काय हे तर माहिती तुम्हाला, मास ऑफ सोल्यूट. इक्विव्हॅलंट मास मात्र कसं काढायचं पहा. इक्विव्हॅलंट मास इज इक्वल टू मोलार मास ऑफ सोल्यूट अपॉन ऍसिडिटी, जर ऍसिड असेल तर, किंवा काय डाऊट? समजलंय का? ओके. हे जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशन साठी आहे. बोर्ड्स लेवलला, कोणत्या लेवलला? बोर्ड्स लेवलला शक्यतो नॉर्मॅलिटी वरती प्रश्न विचारत नाही, पण विचारलं तर काय करायचं, त्यामुळे माहित असं. ओके. इथपर्यंत जाऊ शकते. ह्याच्या पुढे असतं फॉर्मॅलिटी. काय असते अजून? फॉर्मॅलिटी. ते काय विचारणार नाही तुम्हाला 12th बोर्ड्सला. ते नीट JEE तिथे फॉर्मॅलिटी टाकतील, पण इथे मात्र काय टाकणार? ते जास्तीत जास्त कुठपर्यंत जातील? नॉर्मॅलिटी पर्यंत जातील. कुठपर्यंत जातील? नॉर्मॅलिटी पर्यंत. काय डाऊट? समजलंय का? घ्या लिहून. चला पटकन. नॉर्मॅलिटी काय असतं? नेक्स्ट आता आपल्याला पाहिजे मोल फ्रॅक्शन. काय पाहिजे आपल्याला? मोल फ्रॅक्शन. काय पाहिजे आपल्याला? एक गोष्टी राहिल्या आपल्याकडून, दोन गोष्टी. याचं युनिट राहिलं. मोलॅरिटीचं युनिट काय? मोल पर केजी. आणि याचं काय? ग्राम पर लिटर किंवा ग्राम पर DM3. काय आपल्याकडे आता? मोल फ्रॅक्शन. ओके. समजा आपल्याकडे काय एक सोल्युशन आहे. काय आपल्याकडे एक असा एक कंटेनर आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं काय एक सोल्युशन आहे. काय त्याच्यामध्ये आपलं? हे सोल्युशन जे आहे ना, आपण म्हणूयात की दोन सोल्यूट एकत्र करून बनले. ओके. कन्सिडर अ सोल्युशन असं म्हणतो मी. पहा, कन्सिडर अ सोल्युशन ऑफ टू सोल्यूट A and B. ओके. सोल्युशन किती सोल्यूटचं बनलंय? A आणि B. ओके. आता फॉर एक्झाम्पल लेट N1 be the number of moles of A. N1 काय तुमचा? नंबर ऑफ मोल्स ऑफ A. N2 be the number of मोल्स ऑफ B. A चे किती मोल्स आहेत? N1. B चे किती मोल्स आहेत? N2. काय डाऊट ह्याच्यामध्ये? A चे मोल्स किती आहेत? N1. आणि B चे मोल्स किती आहेत? N2. समजले? नक्की कळाले? इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे. आता मला समजा मोल फ्रॅक्शन काढायचं. काय काढायचं मला? मोल फ्रॅक्शन ऑफ A काढायचं मला. काय काढायचं मला? मोल फ्रॅक्शन ऑफ A. सोल्युशन कशाचं बनलंय? A आणि B चं. मी कशाचं काढतोय मोल फ्रॅक्शन? कोणाचं काढतोय मी? A चं. मोल फ्रॅक्शन ऑफ A इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ A अपॉन टोटल मोल्स. अपॉन, बोला A चे किती मोल्स आहेत? मोल फ्रॅक्शनला डिनोट केलं जातं X ने. कशाने डिनोट करतात? X ने. कशाने डिनोट करतात? हो, कशाने डिनोट करतात? X ने. ठीक आहे. जे की गेलेली आहे. ठीक आहे.
ए चे आहेत म्हणून मी ह्याला म्हणतो एक्स ए. काय म्हणतो त्याला मी? एक्स ए. काय माझी पण काय कोण काहीतरी म्हणलं, ऐकायला असं माझी पण काय भावळट. इकडे लक्ष द्या. एक्स ए मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ए. ए चे किती मोल्स आहेत बरं? N1. टोटल मोल्स. सोल्युशन कशाचं बनले? ए आणि बी च. मग मोल्स कोणाचे असणार? ए आणि बी चे. N1 प्लस N2. कळलंय का? अहो कळलंय का? हे झालं मोल फ्रॅक्शन ऑफ ए. तसंच मी समजा काढलं मोल फ्रॅक्शन ऑफ बी. डिनोट कसं करणार मी? एक्स बी इज इक्वल टू बोला नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन टोटल मोल्स. याच्यामध्ये काही डाऊट? बोला बी चे मोल्स किती? बी चे मोल्स किती? N2 अपॉन टोटल मोल्स किती? हा काय झाला तुमचा? एक्स बी. काय झाला तुमचा? काय डाऊट? इथपर्यंत समजलंय का? आता पहा, बोला एक्स ए ची व्हॅल्यू किती आली? N1 अपॉन N1 प्लस N2. आणि एक्स बी ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे? N2 अपॉन N1 प्लस. याच्यामध्ये काही डाऊट? मी ह्या दोघांची ऍडिशन करतो. काय करतो मी यांची? पहा, एक्स ए प्लस एक्स बी इज इक्वल टू N1 अपॉन N1 प्लस N2 प्लस N2 अपॉन N1 प्लस N2. म्हणजे फायनली काय झालं? N1 प्लस N2 अपॉन N1 प्लस किती आलं? 1 आलं. किती आलं? म्हणजे एक्स ए प्लस किती येतो तुमचा? सगळ्या मोल फ्रॅक्शनची जर सम केली तर ती किती येत असते? 1 येते. कळतंय? पहा, सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ ऑल कंपोनंट्स सोल्यूट म्हणतो मी त्यांना. ठीक आहे, सोल्यूट किती असते? इज 1. किती असते ती? 1 असते. काय डाऊट? येस. नाही, सोल्युशन बनलंय तुमचं, पण आपण हे फक्त सोल्यूट साठी घेतोय. ओके, बी चे काढले सॉल्व्हंटचे. ठीक आहे. आता पहा, लक्ष द्या. मोल फ्रॅक्शन ऑफ ए म्हणजेच काय? ए चे किती मोल्स आहेत? म्हणजे टोटल मोल पैकी ए चा वाटा किती? अख्खं सोल्युशन जे म्हणलं त्याच्यामध्ये ए चा वाटा किती? दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ ए. टोटल सोल्युशन मध्ये बी च्या मोल्सचा वाटा किती? तो झाला मोल फ्रॅक्शन ऑफ बी. समजले? आणि दोघांची ऍडिशन केल्यावर किती येते ती? 1. समजलंय? इथपर्यंत काय डाऊट? मोल फ्रॅक्शन कळालंय का? घ्या लिहून पटकन मोल फ्रॅक्शन. लिहिलंय? नेक्स्ट, सोल्युशन म्हणजे काय? बेसिक संपलंय, आता चॅप्टर सुरू झालाय. पहा, होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्स. 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्युअर सबस्टन्स आपण काय केले? त्याला मिक्स केले. त्याला काय म्हणायचं? सोल्युशन. काय म्हणायचं त्याला? आता सोल्युशन म्हणजे तुमचा सॉल्व्हंट एकच असतो. सॉल्व्हंट काय असतो? सोल्यूट एक पेक्षा जास्त असू शकतात. जर एक सोल्युशन असेल, सोल्यूट तुमचे एक पेक्षा जास्त असू शकतात. समजा असं आपण म्हणूयात की एक सॉल्व्हंट आहे आणि एक सोल्यूट आहे. काय त्याच्यामध्ये? एक सॉल्व्हंट आणि एक सोल्यूट. ठीक आहे, त्याला म्हणायचं युनिमॉलिक्युलर सोल्युशन. काय म्हणायचं त्याला आपण? एक सॉल्व्हंट 2 सोल्यूट. एक सॉल्व्हंट 2 सोल्यूट, बायमॉलिक्युलर सोल्युशन. एक सॉल्व्हंट 3 सोल्यूट, ट्रायमॉलिक्युलर सोल्युशन. कळतंय? सॉरी, बायनरी सोल्युशन, ट्रायनरी सोल्युशन म्हणायचं. सॉरी, बायमॉलिक्युलर नाही, बायनरी, ट्रायनरी. समजलंय? कळाले? एक असेल तर सोल्युशन, 2 असतील सोल्यूट समजा तर बायनरी, 3 असतील तर ट्रायनरी सोल्युशन. समजलंय? कळलंय? हा, एक्झाम्पल मीठ आणि वॉटर. वॉटर काय झालं तुमचं? सॉल्व्हंट. सोल्यूट काय झालं तुमचं? मीठ. दोन्ही पण एक एक. लिंबू सरबत. वॉटर, सॉल्व्हंट.
त्याच्यामध्ये काय टाकलं तुम्ही, मीठ पण टाकलं, लिंबू पण टाकलं, बायनरी सोल्युशन. तुला वाटलं साखर टाकली, प्रायमरी सोल्युशन. आलं का लक्षात? समजलंय, कळलंय? सोल्यूट तुमचे किती पण असतील, सॉल्व्हंट मात्र तुमचा एकच असतो. सॉल्व्हंट काय असतो, फक्त एकच असतो. सॉल्व्हंट तुमचे एक पेक्षा जास्त नसतात. सॉल्व्हंट काय असतो, हा, एकच असतो, एकच असतो. एक पेक्षा जास्त असू शकतात, असू शकतात. काय डाऊट? अहो काय डाऊट? एकत्र आलं काय बनतं आपलं सोल्युशन. एक्झाम्पल दिले पहा, सॉल्ट प्लस वॉटर काय बनलं तुमचं, सॉल्ट सोल्युशन. काय बनलं तुमचं, सॉल्ट. हे काय, काय नाही, आर्यन आहे. काय डाऊट? समजलंय का इथपर्यंत? समजलंय का इथपर्यंत? यश म्हणलं असतो पण त्याची केस असे डोळ्यात नाही चालले. ठीक, काय डाऊट इथपर्यंत? नक्की मोठा हो, मोठा हो. काय आयरबुश अडकलाय? काय डाऊट इथपर्यंत? नेक्स्ट, सोल्यूट. मगाशी सांगितलं सोल्यूट काय असतं, प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटी. सॉल्व्हंट काय असतं, प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी. आता पहा सोल्युबिलिटी, काय पुढची टर्म आपल्याकडे, आता पहा इथे दिले पहा, वॉटर तुमचं सॉल्व्हंट आहे, त्याच्यामध्ये आपण सुक्रोज टाकले. काय टाकले आपण, व्हॉट इज सुक्रोज, टेबल शुगर. टेबल शुगर म्हणजे काय, अरे तुम्ही खाता ती शुगर, साखर, त्याला म्हणतात तुम्ही सुक्रोज. काय म्हणतात त्याला, सुक्रोज. काय म्हणलं जातं त्याला, सुक्रोज म्हणलं जातं. एकत्र केलं काय बनलं तुमचं, सुक्रोजचं सोल्युशन, साखरेचं पाणी. सोप्या भाषेत समजलंय का? अहो समजलंय का? काय डाऊट? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इक्वल टू सोल्युशन. सॉल्व्हंट कोण आहे तुमचं, वॉटर. सोल्यूट कोण आहे तुमची, शुगर. सोल्यूट कोण आहे तुमची, शुगर. समजलंय? आता नेक्स्ट पहा, सोल्युबिलिटी. काय आपल्याकडे दिलेल्या सॉल्व्हंट मध्ये, दिलेल्या किती सोल्यूट डिझॉल्व्ह होतं, किती सोल्यूट, त्याला म्हणायचं त्या सोल्युशनची सोल्युबिलिटी. काय म्हणायचं त्याला, त्याची दिलेल्या सॉल्व्हंट मध्ये किती सोल्यूट डिझॉल्व्ह होतं, ती काय झाली त्याची सोल्युबिलिटी. ती काय झाली त्याची, कळाले, कळाले का? समजा तुम्ही 1 लिटर पाणी घेतलं. काय केलं तुम्ही, 1 लिटर. 1 लिटर पाण्यामध्ये किती मीठ विरघळतं, ती काय झाली त्याची सोल्युबिलिटी. ती काय झाली त्याची सोल्युबिलिटी. काय झाली त्याची ती सोल्युबिलिटी इज एक्सप्रेस इन मोल्स पर लिटर. कशामध्ये दाखवतो आपण, कशामध्ये दाखवतो आपण? काय डाऊट ह्याच्यामध्ये? इथपर्यंत कळाले का? नक्की दिलेल्या सॉल्व्हंट मध्ये किती सोल्यूट डिझॉल्व्ह होतं, ती काय झाली सोल्युबिलिटी. ती काय झाली, ती काय झाली त्याची सोल्युबिलिटी. काय डाऊट? इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस. कसे डिनोट करतो आपण, आणि युनिट काय त्याचं, मोल्स पर लिटर. युनिट काय त्याचं, मोल्स पर लिटर. कॅपॅसिटी ऑफ सॉल्व्हंट टू डिझॉल्व्ह सोल्यूट. दिलेल्या सॉल्व्हंट मध्ये किती सोल्यूट डिझॉल्व्ह झालं, ती काय झाली त्याची सोल्युबिलिटी. काय झाली त्याची. नेक्स्ट काय आपल्याकडे, टाइप्स ऑफ सोल्युशन. काय आपल्याकडे वेगवेगळे आपले, तुम्ही जर इथं पाहाल तर 9 टाइपचे सोल्युशन तुम्हाला दिसतील. किती टाइपचे सोल्युशन्स आहेत, 9 टाइपचे सोल्यूट. किती टाइपचे सोल्युशन आहेत, पहिला कोणता आहे, सॉलिड इन लिक्विड सोल्युशन. कोणता आहे, म्हणजे सोल्यूट काय तुमचा, आणि सॉल्व्हंट काय तुमचं, सॉल्व्हंट काय तुमचं, म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये कोण आहे, लिक्विड. बरोबर. एक्झाम्पल काय त्याचं, सी वॉटर. सी वॉटर समुद्राचं पाणी, बरोबर का. पाणी जास्त असेल त्याच्यामध्ये सँड कमी असते, बरोबर का. सँड जास्त आणि पाणी कमी असं असतं, नसतं. काय असतं. किंवा शुगर इन वॉटर. पाण्यामध्ये काय टाकले तुम्ही, पाण्यामध्ये काय टाकले तुम्ही, शुगर टाकली. काय टाकली पाण्यामध्ये, शुगर. नेक्स्ट काय तुमचं, सॉलिड इन. एक्झाम्पल काय त्याचं, अलॉय. अलॉयचं एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, कोणतं रे, ब्रास. ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. नक्की का. कॉपर अँड टिन तो कोणाचा होता, ब्रॉन्झ. कॉपर अँड झिंक कोण आहे तुमचा, हे झालं तुमचं एक्झाम्पल पाहिलं. अजून एक एक्झाम्पल पाहिलं होतं, कोणतं, स्टेनलेस स्टील. कोणाचं असतं तुमचं, कशाचं असतं, फेरस मध्ये कोण येऊन बसतं तुमची इम्प्युरिटी म्हणून, फेरस मध्ये कोण येऊन बसतं इम्प्युरिटी म्हणून, कोण येऊन बसतं, कार्बन येऊन बसतो. ठीक आहे, हे झालं तुमचं अलॉय. नेक्स्ट काय तुमचं, सॉलिड इन गॅस. एक्झाम्पल काय, आयोडीन इन एअर. हवेमध्ये आयोडीन. ओके, आयोडीन सॉलिड असतं, त्याला तुम्ही एअर मध्ये ठेवलं
थोड्या वेळाने त्याचं काय होतं, ओके, वेपर मध्ये कन्व्हर्जन होतं आणि व्हायलेट कलर तयार होतो. काय होतं तुमचं तयार, काय तयार होतो तुमचा, व्हायलेट कलर. नेक्स्ट काय तुमचं, लिक्विड इन लिक्विड, आवडतीचं इथेनॉल इन वॉटर. आर्यन, इथेनॉल इन वॉटर कळलं तुला, ठीक आहे. अल्कोहोल पाण्यामध्ये, दोन्ही पण कसे आहेत, लिक्विड मध्ये, पाण्यात घेतात ना. लिक्विड इन लिक्विड ते कोणत्या टाईपचं सोल्युशन आहे, लिक्विड इन लिक्विड कोणत्या टाईपचं आहे, लिक्विड इन लिक्विड. हा, तू स्प्राईट मध्ये घे, ते लिक्विडच आहे ना. नेक्स्ट पहा, लिक्विड इन सॉलिड. आता सॉल्यूट कसा आहे तुमचा, लिक्विड, आणि सॉल्व्हंट कसा आहे तुमचा, म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये कोण आहे, सॉलिड तुमचा जास्त क्वांटिटी मध्ये. एक्झाम्पल काय, अमॅलगम्स ऑफ मेटल. अमॅलगम म्हणजे काय, मर्क्युरी. मेटल मध्ये कोणाला टाकतात, मर्क्युरीला टाकतात. मर्क्युरी छोट्या क्वांटिटी मध्ये असते, मर्क्युरी लिक्विड स्टेट मध्ये असते, आणि मेटल सॉलिड तुमचं जास्त क्वांटिटी मध्ये असतो. समजले, दॅट इज अमॅलगम ऑफ मेटल, लिक्विड इन सॉलिड सोल्युशन. काय डाऊट. नेक्स्ट काय तुमच्याकडे, लिक्विड इन गॅस. जास्त क्वांटिटी मध्ये काय तुमच्याकडे, गॅस, आणि कमी क्वांटिटी मध्ये कोण आहे, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. नायट्रोजन तुमचा गॅस या स्टेट मध्ये आहे, आणि क्लोरोफॉर्म तुमचं लिक्विड स्टेट मध्ये. कोणत्या स्टेट मध्ये आहे, क्लोरोफॉर्म लिक्विड असतं. काय असतं, क्लोरोफॉर्म लिक्विड इन नायट्रोजन, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. नायट्रोजन गॅस. नायट्रोजनचा सिलेंडर पाहिलं का तुम्ही, नाही पाहिला, गावाकडे पाहते गुरांना इंजेक्शन द्यायला येतात डॉक्टर, वेटरनरी डॉक्टर जे असतात त्यांच्या गाडीला नायट्रोजनचा सिलेंडर लावलेला असतो. हा हा, त्याचं जे इंजेक्शनचं असतं ते, त्याच्यामध्ये इंजेक्शन म्हणण्यापेक्षा सिमन जे असतं ते नायट्रोजन मध्ये स्टोअर केलं जातं. नायट्रोजन असल्यानं थंड वातावरण लागतं त्याला, त्याच्यामुळे त्या कंटेनर मध्ये ते स्टोअर करतात. पुढे या, गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड एक्झाम्पल काय, कार्बोनेटेड वॉटर. माहिती का तुम्हाला हे, सोडा वॉटर, किंवा तुमचा जे काय पेप्सी वगैरे असतं त्याच्यामध्ये काय करतात, वरती गॅस असतो आणि खाली काय असतं तुमचं, लिक्विड. गॅस जास्त आणि लिक्विड कमी असतं का, गॅस कमी, जे कमी क्वांटिटी मध्ये ते सोल्यूट, ओक गॅस सोल्यूट, आणि जास्त क्वांटिटी मध्ये ते सॉल्व्हंट, ओक लिक्विड, कार्बोनेटेड वॉटर. हे पण तुम्ही पाहिलेलं आहे. नेक्स्ट काय तुमचं, गॅस इन सॉलिड. गॅस इन म्हणजे गॅस काय तुमचा सोल्यूट, आणि सॉल्व्हंट काय तुमचं सॉलिड आहे. एक्झाम्पल काय, हायड्रोजन इन प्लॅटिनम. हायड्रोजन इन, आपण पॅलेडियम, सॉरी प्लॅटिनम, प्लॅटिनम पण चालेल, पॅलेडियम. हायड्रोजनेशनची रिएक्शन करतो आपण, त्यावेळेला हायड्रोजनला काय करतात, आधी पॅलेडियम वरती सोडतात, आणि मग त्याचं हायड्रोजनेशन करायचं त्या मेटलला त्याच्यावरती, किंवा त्या कंपाऊंडला त्याच्यावरती सोडलं जातं. ठीक आहे, हायड्रोजन इन पॅलेडियम. कसं एक्झाम्पल आहे, गॅस इन, गॅस इन गॅस, हवा, बरोबर. सगळे गॅस काय, सॉरी एअर काय तुमचे, मिक्सचर ऑफ गॅस, वेगवेगळे गॅस एकत्र आले, दॅट इज गॅस इन गॅस सोल्युशन. काय तुमचं एक्झाम्पल. इथपर्यंत काय डाऊट, इथपर्यंत काही डाऊट, घ्या लिहून पटकन हे सगळं. चला, इथं जे नाही लिहिलं तो पॉइंट लिहून घ्या पटकन. नेक्स्ट लिहिलंय हे, आता पहा, फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय म्हटलं होतं आपण, सोल्युबिलिटी, एखाद्या सॉल्व्हंट मध्ये किती सोल्यूट डिझॉल्व्ह झालं, ती काय झाली त्याची सोल्युबिलिटी. मग कोणते कोणते फॅक्टर्स ते सोल्युबिलिटीला अफेक्ट करतात, त्याच्यामधले सगळ्यात पहिला फॅक्टर कोण आहे आपल्याकडे, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सोल्युबिलिटी तुमच्या, सॉल्व्हंट तुम्ही कोणतं वापरले आणि सोल्यूट कोणतं वापरले ह्याच्यावरती सुद्धा डिपेंड, ह्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे. एक वाक्य फेमस काय, लाईक डिझॉल्व्स लाईक, लाईक डिझॉल्व्स लाईक. म्हणजेच काय, समजा तुमचं सॉल्व्हंट हे पोलार आहे, सॉल्व्हंट कसं आहे तुमचं, आणि सोल्यूट पण तुमचं पोलार आहे, तर सोल्युबिलिटी वाढते. सोल्युबिलिटी काय होते, एक नॉन पोलार दुसरं पण नॉन पोलार, सोल्युबिलिटी काय होईल, पण एक पोलार दुसरं नॉन पोलार, सोल्युबिलिटी वाढणार, ती काय होईल, उलट कमी होईल. काय होईल ती उलट, समजते. दॅट इज लाईक डिझॉल्व्स, मीन्स कंपाऊंड्स विथ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आर मोर रेडिली सोल्युबल इन इच अदर. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय सिमिलर आहेत, ते काय होतात एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे डिझॉल्व्ह होतात. दॅट इज लाईक डिझॉल्व्स लाईक. म्हणजेच काय, पोलार सोल्यूट डिझॉल्व्स इन पोलार सॉल्व्हंट. पोलार सोल्यूट असेल तर कशामध्ये डिझॉल्व्ह होतं ते इझिली, पोलार सॉल्व्हंट मध्ये ते इझिली डिझॉल्व्ह होतं. फॉर एक्झाम्पल काय आपल्याकडे, शुगर डिझॉल्व्ह इन वॉटर. इट इज ड्यू टू द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन शुगर अँड वॉटर. एक्झाम्पल दिले पाय, काय दिले आपल्याला, शुगर इन
वॉटर विरघळते का इझिली? विरघळते का? मीठ विरघळतं का पाण्यात इझिली? का? दोन्ही पण कसे पोलार. पण पाणी घेतलं त्याच्यामध्ये तुम्ही वाळू टाकली, विरघळते का? का बरं? वाळू इज नॉन पोलार, वॉटर इज पोलार, ऑपोजिट आले, त्याच्यामुळं ते इझिली डिझॉल्व्ह होत नाही. नेक्स्ट पहा, नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक कोलेस्ट्रॉल डिझॉल्व्स इन नॉन पोलार सॉल्व्हंट सच ॲज बेन्झिन. कळाले? नॉन पोलार असेल तर नॉन पोलार मध्ये टाकायचं, पोलार असेल तर पोलार मध्ये. म्हणजे काय होतं, सोल्युबिलिटी तुमची वाढते. ऑपोजिट असेल तर सोल्युबिलिटी काय होईल तुमची? कमी. पहिला फॅक्टर कळलाय का? पहिला फॅक्टर कळलेला आहे का? काय पहिला फॅक्टर तुमच्याकडे? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. दुसरा फॅक्टर काय आपल्याकडे? इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचा काय परिणाम होतो? जनरल ट्रेंड काय आहे? टेम्परेचर वाढलं सोल्युबिलिटी पण वाढते. जनरली काय होतं? टेम्परेचर वाढल्यावरती सोल्युबिलिटी काय होते? कशी बरं? जनरली कशी? जनरली सांगितलं आपल्याला, जनरल स्टेटमेंट आहे काय? टेम्परेचर वाढलं सोल्युबिलिटी काय होईल तुमची? वाढणार आहे. सोल्युबिलिटी काय होणार तुमची? पण प्रत्येक वेळेस असं होईल असं काही नाही. पहिली फॉर एक्झाम्पल पाहता, मग त्याच्यामध्ये दोन केसेस येतात. किती केस येतात? पहिली आहे फॉर एंडोथर्मिक रिएक्शन आणि दुसरी आहे फॉर व्हॉट इज एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक म्हणजे काय? जी काय करते? बाहेरून हीट ऍब्झॉर्ब करते. जी काय करते? बाहेरून हीट, दॅट इज एंडोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन, आतली हीट बाहेर टाकते, दॅट इज एक्झोथर्मिक रिएक्शन. त्याला काय म्हणतो आपण? बाहेरून हीट आतमध्ये, एंडोथर्मिक रिएक्शन. आतून हीट बाहेर, एक्झोथर्मिक रिएक्शन. काय म्हणतात त्याला? एक्झोथर्मिक रिएक्शन. समजलं? एंडोथर्मिक म्हणजे रिएक्शन काय करते? हीट ऍब्झॉर्ब करते. हीट रिएक्शन काय करते? हीट. मी काय केलं? टेम्परेचर वाढवले. काय केलं मी? तिला ऑलरेडी टेम्परेचर पाहिजे ना, मी बाहेरून प्रोव्हाइड केलं. टेम्परेचर वाढवलं म्हणजे काय? प्रोव्हाइड. मग रिएक्शनचा रेट वाढेल का? ऑब्विसली वाढणार आहे. ओके, सोल्युबिलिटी वाढेल का? वाढणार आहे. समजतंय? समजतंय का? पण समजा रिएक्शन काय तुमची आता? एक्झोथर्मिक रिएक्शन, हीट बाहेर टाकते. रिएक्शन काय करते? हीट. त्याला हीट नकोय पण मी बळच बाहेरून हीट देतोय, मग सोल्युबिलिटी वाढेल का? ती काय होईल? उलट कमी होईल. सोल्युबिलिटी काय होईल? उलट कमी. समजतंय? कळाले का? 100%. आता पहा, नेक्स्ट पहा, इन केस ऑफ एंडोथर्मिक रिएक्शन. म्हणजे रिएक्शन कशी आहे? एंडोथर्मिक म्हणजे काय? सॉरी, गिव्स आउट. बोला. ऍब्झॉर्ब्स हीट. काय ऍब्झॉर्ब करते ती? हीट ऍब्झॉर्ब. इनक्रीज इन टेम्परेचर इनक्रीजेस द सोल्युबिलिटी. टेम्परेचर वाढवलं ती सोल्युबिलिटी काय होणार? वाढणार. कळतंय? एक्झाम्पल दिले काय? KCl dissolves in water is favored if is favorably affected by heat absorption. ओके, KCl ला जर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं, हीट जर वाढवली तुम्ही, सोल्युबिलिटी काय होते त्याची? वाढते. सोल्युबिलिटी काय होते त्याची? वाढते. बरोबर का? अबरोबर का? नक्की का? समजा मीठ आहे, पाणी आहे आणि पाण्यामध्ये तुम्हाला मिठाला विरघळायचंय. ओके, तुम्ही काय करणार? गरम पाण्यामध्ये मीठ टाका आणि थंड पाण्यामध्ये मीठ टाका. कशामध्ये लवकर विरघळतं? गरम पाण्यामध्ये. म्हणजे काय? सोल्युबिलिटी वाढली कधी? टेम्परेचर वाढलं. समजतंय? आलंय का लक्षात? कळतंय? 100%. साखरेला तुम्हाला विरघळायचंय, कशामध्ये विरघळेल साखर लवकर? गरम पाण्यामध्ये का थंड पाण्यात? गरम पाण्यात इझिली विरघळेल. समजतंय? कळतंय का? नक्की? इन केस ऑफ एक्झोथर्मिक रिएक्शन. कोणत्या केसमध्ये? एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक म्हणजे काय? रिएक्शन काय करते? हीट बाहेर टाकते. हीट रिएक्शन बाहेर, सॉरी, रिएक्शन हीट काय करते? बाहेर टाकते. गिव्स आउट हीट. गिव्स आउट हीट. रिएक्शनला हीट नकोय पण आपण बाहेरून सप्लाय करतोय, सोल्युबिलिटी काय होईल? कमी होईल. पहा, इनक्रीज इन टेम्परेचर विल डिक्रीज द सोल्युबिलिटी. दर टेम्परेचर वाढवलं सोल्युबिलिटी काय होईल तुमची? कमी होणार. एक्झाम्पल काय? KCl2 डिझॉल्व्स इन वॉटर. ठीक आहे, रिएक्शन एक्झोथर्मिक आहे, हीट बाहेर पडते. तुम्ही जर देत असाल तर रिएक्शनचा रेट काय होईल? स्लो होईल. सोल्युबिलिटी तुमची कमी होणार आहे. सोल्युबिलिटी काय होईल तुमची? सोल्युबिलिटी काय होणार आहे तुमची? कमी होणार आहे. काय डाऊट? काय डाऊट? इथपर्यंत समजलंय का? नक्की? ह्याच्यात एक फॅक्टर राहिला, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. समजा तुमचे सोल्यूटचे पार्टिकल हे लहान असतील, सोल्यूटचे पार्टिकल काय असतील? ओके, छोटे छोटे असतील, तर सोल्युबिलिटी काय होईल तुमची? वाढेल. तुम्ही एका पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि दुसऱ्यामध्ये मिठाचा खडा टाकला, काय लवकर विरघळेल?
मीठ लवकर विरघळेल, खडा विरघळण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. समजते का? साईज, सोल्यूट पार्टिकलची साईज जर छोटी असेल तर सोल्युबिलिटी काय होईल तुमची? वाढणार आहे. सोल्युबिलिटी काय होणार तुमची? इथं कळलंय? टेम्परेचर वाढवलं सोल्युबिलिटी पण वाढते. कोणत्या केसमध्ये? एंडोथर्म. टेम्परेचर वाढवलं सोल्युबिलिटी कमी होते. कोणत्या केसमध्ये? एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये. याच्यामध्ये काही डाऊट? नक्की. माझी रिएक्शन एक्झोथर्मिक आहे आणि मी टेम्परेचर कमी करतोय, काय होईल? सोल्युबिलिटी काय होईल? वाढणार आहे. ठीक आहे, काय होणार? सोल्युबिलिटी वाढणार. पुढे पहा काय दिले आपल्याला? फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी मध्ये. द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. जसं जसं टेम्परेचर वाढतं गॅसची वॉटर मधली सोल्युबिलिटी काय होत होते? काय होत जाते? डिक्रीज होत जाते. काय होत जाते? डिक्रीज होते ना बाळा. हा मग मला वाटलं इन्क्रीज होत. ठीक आहे. सोल्युबिलिटी ऑफ गॅस कोणामध्ये? वॉटर मध्ये. डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग. काय डाऊट? याच्यात काय डाऊट? अहो याच्यामध्ये काही डाऊट? काही गॅसची सोल्युबिलिटी वॉटर मध्ये डिक्रीज होते. जनरल स्टेटमेंट फक्त लक्षात ठेव. येईल पुढे, येणार आहे पुढे. CO2 NH3 आपल्याकडे एक्झाम्पल आहेत, येणार. ठीक आहे. जनरल काय आपल्याकडे? सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. वाढलं गॅसची सोल्युबिलिटी काय होते? पाण्यामध्ये कमी होते. एक्झोथर्मिक एंडोथर्मिक साठी कळाले? नक्की कळाले? ठीक आहे. झालं तुमचं इफेक्ट ऑफ टेम्परेचर. काय होते इफेक्ट ऑफ? आता पाहिजे आपल्याला इफेक्ट ऑफ प्रेशर. प्रेशर हॅज नो इफेक्ट. कधी? जर तुमचं सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड असेल तर, ऍज दे आर इनकॉम्प्रेसिबल. सॉलिड आणि लिक्विड तुमचे इनकॉम्प्रेसिबल असतात. प्रेशरचा आणि सोल्युबिलिटीचा त्यांच्या केसमध्ये काही संबंध. पण जर गॅस असेल मग मात्र त्या ठिकाणी सोल्युबिलिटीचा संबंध आहे. कसं? पहा. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे जर सोल्युबिलिटी प्रेशर जर वाढवलं तर सोल्युबिलिटी काय होणार आहे तुमची? प्रेशर तुम्ही काय केलं? वाढवलं. दॅट इज सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. याच्यात काही डाऊट? म्हणजे सोल्युबिलिटी कधी वाढेल? प्रेशर वाढवलं. प्रेशर जर वाढलं सोल्युबिलिटी काय होणार? कोणाची? गॅस इन लिक्विड. गॅस इन कार्बोनेटेड ड्रिंक्स, पेप्सी. खाली काय असतं समजा? लिक्विड असतं सगळं आणि वरती काय असतो तुमचा? गॅस. तुम्ही समजा प्रेशर वाढवलं, ते शेक केलं तर वरचा सगळा गॅस काय होतो? खालच्या लिक्विड मध्ये मिक्स होतो. आणि तुम्ही ज्यावेळेस ती बॉटल उघडता सगळं लिक्विड वरती येतं. का बरं? कारण तो गॅस आतमध्ये मिक्स झाला आणि तो गॅस आणि ते लिक्विड दोन्ही पण काय झाले? बाहेर आले. समजलंय? ओके. तुम्ही काय केलं? ज्यावेळेस तुम्ही त्याला मिक्स केलं त्यावेळेला काय झालं? त्याचं प्रेशर वाढवलं. तुम्ही काय वाढवलं? आणि प्रेशर वाढवल्यामुळे तो वरचा गॅस काय झाला? खालच्या लिक्विड मध्ये मिक्स झाला. समजलंय? कळलंय का? याच्यात काही डाऊट? कळलंय? सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. मला हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन काढायचं आणि मला त्याला इज इक्वल टू टाकायचं. काय टाकायचं मला? सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर इज इक्वल टू साइन टाकले. एक आला कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय आला तुमचा? KH. काय आला कॉन्स्टंट तुमचा? KH. आणि KH इज इक्वल टू हेनरीज कॉन्स्टंट. कोणता कॉन्स्टंट? हेनरीज कॉन्स्टंट. आणि हा जो लॉ आहे कोणता? सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. यालाच काय म्हटलं जातं? हेनरीज लॉ. काय म्हणतात ह्यालाच? हेनरीज. समजलंय? KH ठेवलाय पहा तुम्ही. युनिट ऑफ KH काढायचं तुम्हाला. P इकडे काय आला? डिवाइडला आला. सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू S इज इक्वल टू काय तुमचा? KH इंटू P. KH इक्वल टू काय येईल तुमच्याकडे? S अपॉन. सोल्युबिलिटीचे युनिट काय? मोल्स पर लिटर. आणि प्रेशरचे युनिट काय? बार. युनिट काय आलं फायनली? मोल्स पर लिटर पर बार. समजलंय? काय डाऊट? कळालंय का? आता पहा काय एक्सेप्शन्स आहेत. गॅसेस लाईक अमोनिया अँड कार्बन डायऑक्साइड डज नॉट ओबे हेनरीज लॉ. हे हेनरीज लॉ ओबे करत नाही. म्हणजे काय? त्यांची सोल्युबिलिटी नाही वाढत वॉटरमध्ये, ते डायरेक्ट वॉटर सोबत रिॲक्ट करतात. ठीक आहे. हेनरीज लॉ नुसार काय? जर प्रेशर वाढवलं तर सोल्युबिलिटी काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. सोल्युबिलिटी काय व्हायला पाहिजे तुमची? वाढायला पाहिजे. पण
अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईडच्या केसमध्ये तसं होत नाही. वॉटरमध्ये जर ह्यांना टाकलं आणि प्रेशर अप्लाय केलं तर हे काय होतं, वॉटर सोबत डायरेक्टली रिॲक्ट करून टाकतात, ते त्याच्यामध्ये त्यांची सोल्युबिलिटी वाढवत नाही. सिन्स दे रिॲक्ट विथ वॉटर अँड हॅव हायर सोल्युबिलिटी. काय डाऊट? समजले का? काय काय? हो, दोनच, अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड. इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत कळलंय का? नक्की का? 5 मिनिटं आपल्याकडे. समजले नक्की? कोणता लॉ होता आपल्याकडे? आता काय आपल्याकडे? वेपर प्रेशर. काय आपल्याकडे? वेपर प्रेशर. काय असेल वेपर प्रेशर? नावात आहे वेपर प्रेशर. वेपरने एक्झर्ट केलेलं प्रेशर काय म्हणायचं? पण अजून वेपर प्रेशर काय हे आपण इन डिटेल काय करूयात, उद्या पाहूयात. ठीक आहे, चालेल. इथपर्यंत कळलंय का? इथपर्यंत कळलंय का? नक्की बोला. सगळ्यात पहिल्यांदा थांबा, जायचं नाही. काय पाहिलं आपण? नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे. नंतर काय पाहिलं आपण? मोलॅरिटी काय असतं. नंतर काय पाहिलं आपण? मोलॅलिटी पाहिली. त्यानंतर काय पाहिलं? नॉर्मॅलिटी. नंतर काय पाहिलं आपण? मोल फ्रॅक्शन. पुढे काय पाहिलं आपण? सोल्युशन म्हणजे काय? सोल्यूट प्लस सॉल्वंट. जे जास्त क्वांटिटीमध्ये त्याला म्हणायचं सॉल्वंट, जे कमी क्वांटिटीमध्ये ते सोल्यूट. बरोबर. सोल्युबिलिटी म्हणजे काय? टाइप्स ऑफ सोल्युशन पाहिजे. किती टाइप्स सोल्युशन आहेत तुमच्याकडे? 9 टाइप. पहिला सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस, सॉलिड इन सॉलिड. बरोबर. नेक्स्ट काय तुमचं? लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन गॅस. त्यानंतर काय? गॅस इन सॉलिड, गॅस इन लिक्विड, गॅस इन गॅस. एक्झाम्पल हवा. कळले? एअर. काय डाऊट? नक्की. नेक्स्ट काय पाहिलं आपण? फॅक्टर्स अफेक्टिंग. पहिला कोणता होता? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट. नंतर टेम्परेचर, नंतर प्रेशर, आणि कोणता लॉ पाहिला आपण? हेनरीज लॉ. कोणता लॉ पाहिला आपण? हेनरीज लॉ. इथपर्यंत काय डाऊट? नक्की समजले? चालते. बाकीचं आपण उद्या पाहू. ठीक आहे, थँक्यू. स्कॅन करा, नोट्स भेटतील.